आई तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? खरंच तो दाखवला जातो का? आणि देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे पाहूयात. तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय? तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी, द्वापरयुगात धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूपी ठरलेली आहे. देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली, पण तिथं कुपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आदिमायेचा धावा केला. हिच्या रक्षणासाठी आदिमाया प्रकट झाली. देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा वध केला. त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकारही दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं. याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं, जे तुळजापुरात आहे. तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास आता पाहूया. तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे? आदिशंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं. मंदिराचं गर्भगृह, सभामंडप, गोमुख, कल्लोळ, तीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर 13व्या शतकात बांधलं गेलं असावं, असे इतिहासकार सांगतात. देवीचे मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आले आहे. मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे, 3 फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे, तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाही आहे. म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते. त्यामुळे या मूर्तीला चल मूर्ती असेही म्हणतात. देवीची मूर्ती वर्षातनं 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातले 3 दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते. याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं. या मागचा मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर 5 दिवस निद्रा घेते. तब्बल 500 वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाहीये. हे विशेष. देवीला नैवेद्य कशाचा? आता येतो महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा. कोणत्याही देवदेवतांबाबत त्यांचे पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो.
पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधींकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा दाखवला जातो. करवी संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही देवीला दाखवला जातो. यासोबतच अभिषेक, वस्त्र अलंकार, मुख्य बुफे होतात आणि देवीला पुरणपोळी, भात, पापड, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. या सगळ्या नैवेद्यानंतर आईला उच्च पानांच्या विडांचा नैवेद्य दाखवला जातो. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचाही नैवेद्य दाखवला जातो. मांसाहाराचा नैवेद्य कोणासाठी? सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खरा नैवेद्य दाखवण्याची परंपरा. पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा? तर यामागची कथा सांगतात. महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसांपासून वाचण्याची विनंती केली. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला. माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही इच्छा देवीसमोर मांडल्या. यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा. देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं. दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो. अष्टभैरवाची कथा. याशिवाय दिवाळीची सुद्धा एक मांसाहाराची नैवेद्याची एक कथा आहे. तुळजापूर इथल्या मंदिराचे महंत त्यांनी बोलताना सांगितले की नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्यस्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवी पाठवते. तिथे आल्यावर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला आणि देवीने रागावून त्याला विचारलं, कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात? त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली. मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासमोर राहिले. तो दिवस दिवाळीचा होता, म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळभैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरणाचा नैवेद्य असतो. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा आणि परंपरासुद्धा आहेत. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आई तुळजाभवानी जर तुमची कुलस्वामिनी असेल तर कमेंटमध्ये जय तुळजाभवानी लिहायला विसरू नका. आणि या मांसाहाराविषयी जी आपण आज कथा ऐकली ती शेअर करायला विसरू नका, जेणेकरून सर्वांना कळेल की मांसाहाराचा नैवेद्य हा आई भवानीसाठी नसून महिषासूर राक्षसासाठी आहे. धन्यवाद.